हाय यूट्यूब फॅमिली, तुम्ही सगळे कसे आहेत? बरे आहेत ना? आज मी सकाळी पुरी भाजी बनवतो आहे. तुम्ही आता बघा, परवाला नाश्ता द्यायचा तेच बनवणार. आता मी गॅस पेटवून घेतलेला आहे, कढाई ठेवले. आता आपण तेल टाकून घ्यावा. मी बटाटा उकडायला टाकले. मी आधी पुरी करून दाखवते. आता मी पीठ मळून घेतलेले आहे. हा बघा, आता पुरी लाटू. मी पुरी लाटताना पीठ नाही लावत, ही तेल लावायचा आणि अशी लाटून घ्यायचा का तेल खराब होत नाही. अशी लाटून घेतलं आणि पीठ लावून पुरी लाटला ना, ते तेल आधी खराब होऊन जातात. त्याच्यामुळे मी सगळे पुरे असे लाटून घेणार. आता बघा मी लाटले, कसे दिसते. अजिबात पीठ नाही. आता तेल झालेलं आहे तापून. आता बघा मी पहिले बघू असे तापले म्हणून थोडासा टाकून बघा. हा मस्त तापलाय. आता आपण हा टाकून दे. तेल तापता होता. मी 4-5 पुरी लाटून घेतलाय. ते आता चालू बघा, डंबूचं डंबू फुगले कशी. माझ्याकडे पुरी भाजी शॉर्टकट होता. पीठ मळायचा, तेल तापून ठेवायचं आणि इकडे पुरी तळत राहायचं. हा बघा, सगळे एकलते. आणि जास्ती पातळ पण नाही करायचं पुरे, ते फुगत नाही. मीडियम साईज लाटायचा, ते फुगतात. आता बघता आहे ना, बघा कशी दिसतंय काला. एक पण पुरे इने झालं. सगळं डंबूचं डंबू फुगले. तुम्हाला दाखवते एक एक करून. आता बघा किती टायमात मी किती पुरी बनवून घेतलाय. 7 पुरी झालाय. म्हणजे इकडे तेल तापून ठेवायचं. इथे एकाचा टिफिनचा होऊन पण राहिला. आता एक एक करून मी अजून बाकी जो आहे ते करून घेणार. आता माझे सगळं पुरे झालेलं आहे तळून. आता तुम्हाला दाखवतोय. सगळं डबूचं डबू फुगले. आता बघा, एवढा किती मिनिटात, 10 मिनिटात मी एवढं करून घेतलाय. आता हे सगळ्यांचा नाश्ताचा पुरी तळून झालेला आहे आणि कशी फुगलाय सगळं. आता आपण काय करू, भाजी करून घ्यावा. आता बटाट्याचं भाजी करणार. आता आपण काय करू, ही तेल थोडा कमी करून घेऊ आणि या कढाईमध्ये मी बटाट्याचा भाजी घालणार. सिंपल पद्धतीने आणि तेल अजिबात खराब नाही झाले ना. आता आपण बटाट्याचा तयारी करू. आता बघा सिंपल पद्धतीने पहिला काय टाकला, थोडंसं मोहरी, थोडासा जिरा,
अजून काय कढीपत्ता आणि बारीक चिरलेला 2 मिरची, थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ आणि त्याच्यात थोडासा हळद आणि 1 चमचा धना पावडर झाले. थोडंसं परतून घ्यावा. झालं बघा. त्याच्यानंतर आता मी बटाटा अशी फोडून टाकणार. आधी उकळून ठेवलेले मी. नवीन बटाटा आहे. किती सिंपल पद्धत आहे ना बघा. काय भारी झालाय. तर बटाटा भाजी माझी रेडी आहे. हा बघा. कशी दिसते. आता आपण काय करू, याला थोडासा कोथिंबीर टाकणार आणि नंतर तर बटाटा भाजीमध्ये मी कोथिंबीर टाकल्या आणि ह्याला चांगले मिक्स करून घेऊ. हा वडापाव सारखा नाही झाली. आता ह्याला वडापाव बनव काय पॅटीज बनव, सगळे एक भाजीमध्ये आणि सिंपल पद्धतीने. आणि हा भाजी एकदा करून बघा. माझे सकाळी नाश्त्याचा पुरी भाजी बटाटा कशी आहे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आत्ता बटाट्याचा कशी दिसते कलर. आपण काढून घेऊ डिशमध्ये. आता सकाळी मला हा नाश्त्याचा भारी किती अर्धा तास लागलाय. ह्या बटाटा भाजी आणि हा पोरी. तुम्हाला कशी वाटलं असेल सकाळची नाश्ता. आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय यूट्यूब फॅमिली.